तुमच्या मार्फत शासनाला विनंती करा, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करा की विशेष पॅकेज जर नांदगाव तालुक्याला दिलं, त्याच्यामध्ये काही रोड खराब झाले, खानत रस्ते वाहून गेले, पूल वाहून गेले, पाईप वाहून गेले, सौर ऊर्जेचे, ह्या सगळ्या त्याच्यातली त्या पंचनाम्यात आलं पाहिजे ही विनंती आहे. ठीक आहे, एका मिनिटात फक्त सांगतो आपल्याला धामकला भेट दिली. 30 जुलै रोजी अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. तब्बल 296 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे तब्बल 32,000 हेक्टर कपाशी, तूर, संत्रा, लिंबू आणि अन्य शेती पिकाचं नुकसान झालं आहे. शेती पूर्णपणे खरडून निघाली. घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. शेतीमधील स्प्रिंकल पाईप, मोटारी वाहून गेल्या, रस्ते वाहून गेले, तसेच पुलाचे कठडे आणि पूल देखील वाहून गेला. त्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्याला विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करत 7 दिवसात नांदगाव खंडेश्वर तालुक्याला विशेष पॅकेज जाहीर न केल्यास उग्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा ठाकरे सेनेचे पदाधिकारी नगरसेवक प्रकाश मारोटकर यांनी दिला. ब्युरो रिपोर्ट एमई न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये 30 व 31 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आणि अद्याप आमच्या नांदगाव तालुक्यामध्ये पंचनाम्याला सुरुवात झाली नाही. म्हणून आणि नुकसान भरपाई ही NDRFच्या निकषानुसार दिली तर 8,200 रुपयाच्यावर नुकसान भरपाई कुणाला मिळत नाही. त्यामुळं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज घेराव करून विनंती केली की आपण नांदगाव खंडेश्वर तालुक्याला नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, ज्याच्यातून कुणाचे स्प्रिंकलर पाईप गेले असेल, कुणाचा कंपाऊंड गेलं असेल, विहिरी खचल्या असेल, बकऱ्या वाहून गेल्या, अनेक शेकडो प्रकारचं नुकसान झालं. सदरची नुकसान भरपाई ही विशेष पॅकेज अंतर्गत मिळतील आणि मंगरूळ, चवळा आणि धामक येथील अनेकांच्या घरात पाणी जाऊन अक्षरशः घरं पडले, संसार उघड्यावर आले. आज राहायला घर नाही. 6 दिवसापासून ग्रामपंचायतमार्फत त्यांची जेवणाची व्यवस्था सुरू आहे. अशा लोकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यात यावे. पण नांदगाव तालुक्याला नुकसान भरपाईसाठी, कारण महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा 296 मिलीमीटर हा नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये झाला. नुकसानही नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये सर्वाधिक असल्यामुळे विशेष पॅकेज शासनाने द्यावं आणि आमची नुकसान भरपाई द्यावी. पंचनामेच केले नाही. सरकार आणि शासन शेतकऱ्यांबाबतीत संवेदनशील नाही. त्यामुळे आम्हाला निवेदन देण्याची वेळ आली. कदाचित 7 दिवसाने तीव्र आंदोलन, रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते. हे नांदगाव तालुक्याचं झालं. तुमच्या मार्फत शासनाला विनंती करा, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करा की विशेष पॅकेज जर नांदगाव तालुक्याला दिलं, त्याच्यामध्ये काही रोड खराब झाले, खानत रस्ते वाहून गेले, पूल वाहून गेले, पाईप वाहून गेले, सौर ऊर्जेचे, ह्या सगळ्या त्याच्यातली त्या पंचनाम्यात आलं पाहिजे ही विनंती आहे. ठीक आहे, एका मिनिटात फक्त सांगतो आपल्याला की आपण म्हणालात की धामकला भेट दिली. तिथे भेट देतानाच ते पाहिलं की किती म्हणजे